हे महेश मोठे, अरे तू किती भिकार सोटे, कशाला करतो बे उगा बोटे. आता जर तू चुकून लोकांना गावला तर कसा सुचवते बघ तुझे बोटे. कारण मी जातीनं 96 कोळी मराठा आहे. मी रॉयल माणूस आहे. मी रोज पिणार, रोज एन्जॉय करणार. मित्रांनो, मला कशाला आरक्षणाची गरज आहे यार. पण आपल्याला हे आरक्षण नकोय. खरं सांगतो मित्रांनो, मला आरक्षण नकोय. अच्छा. अबे असं बी तुला ते आरक्षण भेटणार नाही, टेन्शन घेऊ नको तू. कारण ते काय तर टेक्निकल प्रॉब्लेम किंवा नेटवर्क प्रॉब्लेम होतं, म्हणून ते चुकून त्या माणसाच्या साच्यात माणसाचा जन्माला आला तू. नाहीतर तुला ते म्हशीच्या फोद्यापाशी ते चिलटे घुमत नसे का गोळी करत, ते म्हणा, किंवा ते संडास ते मोतारे हागंदारी पाशी ते डास म्हणा, नाहीतर ते पटरीपाशी ते नसतात का ते टपोरे गु खाणार ते भुसा म्हणा, ते जन्म भेटणार होतं बे तुला काडीपिट तोंडाचे. फक्त मिशी काढली म्हणून मला काय लोक म्हणते तू छक्काय. मित्रांनो, मग मला एक नम्रपणे विनंती आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे साहेबांनी एवढे दिवस झालं मिशी काढले, मग तरी पण तुम्ही त्या माणसाला कसं काय सपोर्ट करताय. राज साहेब ठाकरे, प्लीज मला माफ करा. नाही. एव्हरीबॉडी तुम्ही त्या RIP चे स्टेटसचा फोटो रेडी करून ठेवा, लवकरच विकत करा. हे बघा आता याच्या आईला तू ते वरची मिशी काढलं ना, आता राजसाहेबांचे समर्थक आहे ना, तुझी खालची शेती काढतात का नाही बघा. बात तो सही है. यमराज बॉश अख्ख्या महाराष्ट्राकडनं विनंती आहे, महेश मोठी ह्याला एकदा क्लिअर करा. बात जायला अजून कायच नको आम्हाला. हे कोण मिलिया मधला जादू तुझे काय ते याने घेऊन येत जायला आणि घेऊन जायला एकदाच. तुला काय ते धूप आणि सगळे देतो तुझ्या आयला, पण ह्याला एकदा घेऊन जा. दानिश भाऊ जरा यमराज भाऊ ना तेवढं सांग, महेश मोठे बस केलं ह्याच्या आयला.